नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र माने, राज्यकर निरीक्षक 2017 बॅच. काल तुमचा कंबाईंड ग्रुप सी पैकी क्लर्क टायपिस्ट या पदाचा निकाल लावलेला आहे आणि या पदासाठी जाहिरातीमध्ये जवळपास 7,000 प्लस जागा होत्या आणि सुदैवाने आणि मुलांनी केलेल्या प्रयत्नामुळे या परीक्षेसाठी त्यांनी कंबाईंड कट ऑफ लावलेला आहे. आणि जो कंबाईंड कट ऑफ लावल्यामुळे किंवा कॉमन कट ऑफ लावल्यामुळे तुम्हाला एक बघायला काय मिळाले की त्या कट ऑफची जी काही सीमारेषा होती ती खूप खाली आली आहे आणि 19 कट ऑफ लागलेला आहे तब्बल. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार क्वालिफाय झालेत मुख्य परीक्षेसाठी आणि तो नंबर आहे जवळपास 95,000. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे कोणीही मागे न पडता लगेचच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी पास झाल्यामुळे सगळ्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. जे पास झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि जे नाही झाले त्यांनी 2024च्या परीक्षांच्या मागे लागा. आता जरी नापास झाला असाल किंवा आता जरी काही मार्कांनी फेल झाला असाल तरी तुम्हाला पुढच्या वर्षी सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला त्या परीक्षेसंदर्भातली माहिती नसेल तर तुम्ही माझा 2024चा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, तिथून तुम्ही तो पाहून घ्या. परंतु नापास झालेल्यांनी नाउमेद होऊ नका. सरळ सरळ 6 महिन्यात पुढच्या परीक्षा चालू होतील आणि त्या 6 महिन्याचं चांगलं युटिलायझेशन केलं तर अशी वेळ पुढच्या वर्षी येऊ नये, म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची तयारी सुरुवात करा. पास झालेल्या लोकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. जे मुख्य परीक्षा देणार आहेत पुढच्या 1.5-2 महिन्यात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. कंबाईंड ग्रुप सी आणि ग्रुप बी यांचा सिलेबस समान असल्यामुळे जी मुलं ग्रुप बीच्या मुख्य परीक्षांसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ लागू होतोय. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं, ही जी परीक्षा आहे तिचं नाव आहे क्लर्क टायपिस्ट. म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या सगळ्या जागा असणार आहेत. तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं तर त्याच्यात कंप्लीट त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर तशा 7,000 वेकन्सी आहेत किंवा 7,000 प्लस वेकन्सी आहे. जे पद आहे ते क्लर्क टायपिस्ट असल्यामुळे ग्रुप सीचं पद आहे आणि तुम्ही जर याची सॅलरी बघाल तर जवळपास 35,000 ते 40,000 तुम्हाला फर्स्ट टाइम जॉईनिंग नंतर पगार मिळणार आहे. त्यामुळे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांनी पास झाले त्यांनी इमिडिएटली कामाला लागा, मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्हाला ज्या काही डाऊट्स आहेत, ज्या काही समस्या पाठच्या 1 दिवसात अनुभवल्या असतील त्या सगळ्या या व्हिडिओतून सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे कम्प्लीट व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. हवं तर तुम्ही 1.25x स्पीडमध्ये हे बघू शकता, परंतु कम्प्लीट व्हिडिओ बघा, याच्यातून तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण होणार आहे. सो आपण सुरू करूया वन बाय वन. सगळ्यात पहिला मुद्दा, नोटिफिकेशन कधी येईल. सो मुख्य परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते एमपीएससी टाकेलच, तुम्ही त्याची काळजी करू नका. लवकरच एमपीएससी मुख्य परीक्षेचं नोटिफिकेशन टाकेल, परंतु हे जे काही दिवस आहेत गेलेले ते पुन्हा येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन याची वाट बघू नका. ते काम एमपीएससीचं आहे, ते नोटिफिकेशन टाकतील. नोटिफिकेशन टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्म मध्ये सगळी डिटेल जी तुम्ही पूर्व परीक्षेला टाकलेली ती काळजीपूर्वक टाकायची आहे. काही विद्यार्थी आता विचारतात ते टायपिंग संदर्भातले क्वेश्चन्स, तर नोटिफिकेशन येऊ द्या. त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सविस्तर गोष्टी दिलेल्या असतील, त्या वाचूनच तुम्ही पुन्हा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. परीक्षा नक्की कधी होईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा, पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ग्रुप बीच्या 2022च्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या 2023च्या मुख्य परीक्षा ते घेतील. त्यामुळे तुमची परीक्षा ही डेफिनेटली ऑक्टोबरमध्ये तरी होणार नाहीये. त्यामुळे ऑक्टोबर नंतर, दिवाळीनंतर ही परीक्षा होण्याची संभावना आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास 2 महिन्याचा अवधी तुम्हाला मिळेल. आज तारीख समजा आपण पकडलं 10 ते 12, 13 सप्टेंबर आहे, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असं तुम्हाला 2 महिने म्हणजे 60 दिवसाचा अवधी मिळणार आहे, जो नक्कीच कमी नाहीये. ज्या मुलांनी अजूनपर्यंत अभ्यास सुरू नाही केलेला आहे त्यांना वाटत होतं की ते पास होणार नाहीत, 25, 30 मार्क, 35 मार्क्स वाल्यांनी सुद्धा अभ्यास स्टार्ट केलेला नाहीये. या सगळ्यांना सांगतो 60 दिवसात हा सिलेबस उरकण्यासारखा आहे, परंतु रिगरस अभ्यास करावा लागणार आहे, खूप जास्त मेहनत ओतावी लागणार आहे. आणि या गोष्टी मी सगळ्या सांगणार आहे की तुम्ही टाइम टेबल काय फॉलो करायचं, बुकलिस्ट काय फॉलो करायची आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीने सिलेबस अनालाइज करायचं आहे, काय गोष्टी केल्या म्हणजे तुम्हाला त्या 60 दिवसात प्रॉपर वर्क होईल, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये कॅरी करणार आहोत. या सगळ्या गोष्टींसाठी किंवा या सगळ्या अपडेटसाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा पास झालेले आहेत त्या सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ जे बघतात त्या सगळ्यांसाठी मी व्हॉट्सअप लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंटमध्ये सुद्धा पिन करतोय. तुम्ही ती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा, म्हणजे फर्दर अपडेटसाठी मी तो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. दुसरं,
त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी समजा कोणते इनिशिएटिव्ह घेणार असेल, फॉर एक्झाम्पल सायन्सची समजा फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहे, किंवा इकॉनॉमिक्सची फास्ट ट्रॅक बॅच घ्यायची असेल, किंवा मराठी इंग्लिश संदर्भात काय सांगायचं असेल, आरटीआय किंवा आरटीएस संदर्भात मला काय बोलायचं असेल, तर मी सगळे अपडेट त्या व्हॉट्सअप ग्रुपवर देईल, किंवा माझा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तिथे तुम्हाला मिळेल. परंतु या दोघांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे, शिवाय मी कमेंटमध्ये पण पिन करते, तिथून इमिडिएटली जॉईन व्हा. शिवाय तुमच्या मित्रांना ज्यांनी व्हिडिओ नाही पाहिलाय त्यांच्यापर्यंत पण तुम्ही पोहोचू शकता, म्हणजे आपण इथून पुढचे इनिशिएटिव्ह त्याच्यावर आपण कंडक्ट करणार आहे, त्यामुळे तिथे तुम्ही अपडेटेड राहाल. आता पुढचा मुद्दा असा आहे की इथून पुढे दिवस किती आहेत, तर इथून पुढे दिवस तुमच्याकडे आहेत 60 दिवस, आणि या 60 दिवसांमध्ये जर तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येक दिवशी जर 10 तास जरी बसला तरी 60 गुणिले तुमचे 10 तास म्हणजे असे 600 तास आपल्याला अवेलेबल होणार आहेत. आणि जर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी हे 600 तास इन्व्हेस्ट केले तर मला वाटते तुम्हाला चांगला आउटपुट मिळेल. जागा 7,000 प्लस आहेत, त्यामुळे तुम्हाला 7,000 प्लस जागांमध्ये स्थान मिळवायला मला वाटतं 600 तास पुरेसे आहेत. फक्त हे 600 तास तुम्ही द्यायला पाहिजेत. जर तुमच्याकडे 600 तास नसतील, दिवसाचे 10 तास नसतील, 8 तास काढा, 7 तास काढा, परंतु प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. आणि या मॅनेजमेंटसाठी मी तुम्हाला टाइम टेबल सुद्धा बनवून देणार आहे. फक्त ते टाइम टेबल तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार ऍडजस्ट करा, तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार त्याला मोल्ड करा. आणि नसेल होत, फॉलो होत असेल माझं टाइम टेबल, तर ते तसंच फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या लेक्चरमध्ये पुढे मी टाइम टेबल सुद्धा देणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला टाइम टेबल कसं बनवायचे ते सुद्धा कळेल. नोव्हेंबर डिसेंबर 2022 मध्ये सिलेबस बदललेला आहे, म्हणजे याच्यापूर्वी ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस होता तो आता राहिलेला नाहीये. काय बदललंय, तर संपूर्ण ड्रास्टिक बदल झालेला आहे. म्हणजे अगोदरचा जर सिलेबस बघितला तर पोस्टच्या हिशोबाने त्याच्यात सब्जेक्ट टाकलेले होते, पण तो आता जर बघितला सिलेबस तो कम्प्लीट जनरल सिलेबस आहे, जो तुम्ही पूर्व परीक्षेत अभ्यास केलाय. ऑलमोस्ट 80 ते 90% अभ्यास सेम आहे. आता तर तुम्हाला आनंदी व्हायला पाहिजे की सेमच अभ्यास आहे, सिलेबस सेम आहे, मग आपल्याला जास्त मार्क मिळणार. पण तो प्रॉब्लेम असा आहे की जर सिलेबस कॉमन आहे, जर सिलेबस सेम आहे, तर मुलांना ते जास्त इझी जाणार आहे आणि कॉम्पिटिशन ही तितक्याच प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे याला लाईटली घेऊ नका. आता सिलेबस नवीन आलाय म्हणजे नक्की काय झालंय, सिलेबसमध्ये 2 घटक पहिल्यासारखेच आहेत, त्याच्यात काही नाविन्य नाहीये. म्हणजे पहिला पेपर जो मराठी इंग्लिशचा असणार आहे आणि दुसरा पेपर जो तुमचा जीएसचा असणार आहे. पण तो जीएसच्या पेपरमध्ये खूप मोठा बदल आलेला आहे. पहिला जो पेपर आहे त्याच्यात मोठा बदल आलेला नाहीये, तरी पण त्याच्यात काय बदल आलाय हे आपण पहिल्यांदा बघूया. सगळ्यात पहिलं 2 पेपरमध्ये 100 क्वेश्चन असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहे, म्हणजे टोटल मार्क 400 असणार आहेत. प्रत्येक पेपरला 200 गुण असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग नेहमीसारखंच आहे 1/4, त्यामुळे याच्यात काही बदल झालेला नाहीये. पहिल्या पेपरमध्ये मराठी इंग्लिश असल्यामुळे याच्यात काय बदल झालाय का, अर्थात झालाय. याच्या अगोदर 50, 30 आणि 20 असं प्रपोर्शन असायचं, म्हणजे 50 मराठी, 30 इंग्लिश आणि 20 जनरल स्टडी. पण तो आता चेंज केले, हे त्यांनी काय केलंय 50-50 केलंय. आता हे ऍडव्हान्टेज आहे की डिसएडव्हान्टेज आहे, आपण याला दोन्ही अँगलनी बघूया. मराठी आणि इंग्लिश 50-50 केल्यामुळे एक चांगलं काय झालंय की जर तुमचं ग्रामर चांगलं असेल तर तुम्ही पहिल्या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण घेऊ शकता. मराठी इंग्लिश मध्ये जे स्कोर करणार आहेत ते नक्कीच फायनल लिस्ट मध्ये दिसणार आहेत. त्यामुळे पहिल्या पेपरमध्ये मेन फोकस आपल्याला करायचंय मराठी आणि इंग्लिश मध्ये. तिथे आता 20 मार्क जीएसचे नसणार आहेत, म्हणजे कम्प्लीट पहिला पेपर हा डेडिकेटेड असणार आहे मराठी आणि इंग्लिशसाठी. 50 क्वेश्चन असणार आहेत मराठीचे आणि 50 क्वेश्चन असणार आहे इंग्लिशचे. त्यामुळे इथे तुम्हाला इक्वल वेटेज दिले. 50-50 क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला वेळ हा जो अलोकेट करणार आहे तो 1 तास असणार आहे तुम्हाला पेपर सोडवायला, आणि 1 तास असल्यामुळे तुम्ही अर्धा तास अलोकेट करू नाही शकत. इथे तुम्हाला मराठी हे 20 ते 25 मिनिटातच कव्हर करायचे आणि रिमेनिंग एक्स्ट्रा जे 5-10 मिनिटं आहेत, म्हणजे ओव्हरऑल टोटल 35 to 40 मिनिट्स जे राहणार आहेत 1 तासातले, ते तुम्ही इंग्लिशला देणार आहे. कारण इंग्लिशला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागणार आहे. मराठी तुमचं त्यासाठी 20 ते 25 मिनिटात उरकायला लागेल आणि तरच तुमचा पेपर 1 तासात कव्हर होईल. हा असाच पॅटर्न राज्यसेवा मुख्यच्या परीक्षेत सुद्धा होता. त्यामुळे पेपर 1 मध्ये आपल्याला कसंही करून, जर पेपर सोपा आला तर 75 अबाव क्वेश्चन किंवा मार्क्स घ्यायचे, आणि जर पेपर थोडा डिफिकल्ट आला तरी पण आपल्याला कसंही करून 70 प्लस राहायचंय. त्यामुळे मराठी इंग्लिशचा हा पेपर डिसाइडिंग असणार आहे आणि आपल्याला तिथे हाय स्कोर करायचंच आहे. किती वेळ अलोकेट करायचा हे मी टाइम टेबल मध्ये सांगतो, परंतु आता एक फोकस ठेवा, मराठी इंग्लिश मध्ये 50-50 क्वेश्चन असणार आहेत. काय विचारलं जाईल मराठी इंग्लिश मध्ये, तर 2 भाग आहेत. एक तर ग्रामरचा पार्ट असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे व्होकॅब्युलरी, ज्याला तुम्ही शब्दसंग्रह म्हणता. सो मराठी आणि इंग्लिश मध्ये हे दोन्हीकडे असणार आहे. आणि ग्रामर मध्ये तुमचं ट्रेडिशनल ग्रामर आहे, नाम असेल, सर्वनाम असेल, सगळ्या गोष्टी त्या आहेतच.
शिवाय व्होकॅब्युलरीमध्ये पण ट्रेडिशनल पार्ट आहे, जसं की समानार्थी, विरुद्धार्थी, इडियम्स, अजून काय म्हणतात त्याला, फ्रेझल वर्ब्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर डिटेल त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी सगळं डिटेल सिलेबसचा एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. परंतु हा व्हिडिओ जर आपल्याला त्याच्यात डिटेल घ्यायचा असेल तर खूप लेंदी होईल, त्यामुळे इथे आपण त्याच्याबद्दल बारीक पॉईंट बद्दल बोलणार नाहीये. सिलेबसच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये कव्हर करू. तुम्हाला जर खरंच त्याची गरज असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. तो म्हणजे जीएसचा पेपर किंवा पेपर 2 म्हणा त्याला. इथे पण तुम्हाला 100च क्वेश्चन आहेत आणि मार्क्स 200च आहेत. परंतु इथे तुम्हाला खूप जास्त सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत. जसं की सगळ्यात पहिला विषय तुम्हाला दिलाय तो म्हणजे करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स हा काही तुमच्यासाठी नवीन सब्जेक्ट नाहीये. या पेपरमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सला जवळपास 10 प्रश्न आलेले बघायला मिळतील आणि हे 10 प्रश्न तुम्हाला टॅकल करताना किंवा टॅकल करायचे असतील तर तुम्ही काय वापरायचंय, नेहमीसारखं मी अगोदर पण सांगितलंय, तुम्ही जे पुस्तक करंट अफेअर्सचं आतापर्यंत वापरताय तेच वापरायचंय. काही लोक मंथली परिक्रमा वापरत असतील किंवा मंथली कोणतं मॅगझिन वापरत असतील तेच कंटिन्यू करा. जर तुम्ही 3-3 महिन्याची पुस्तकं वापरत असाल ते कंटिन्यू करा. काही विद्यार्थी वार्षिकी किंवा इयरबुक वापरतात ते कंटिन्यू करा. जसं तुम्ही करताय तेच चालू ठेवा. सोबत मी जसं अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, जीके टुडेला खूप जास्त एमपीएससी सध्या फॉलो करते, तर जीके टुडेचे क्विज किंवा क्वेश्चन सुद्धा आपण फॉलो करू शकतो. ओव्हरऑल करंट अफेअरच्या संदर्भात माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. 6 महिन्याचे करंट अफेअरचे मी फास्ट ट्रॅक बॅच घेण्याचा प्लॅन करतोय. तुम्हाला जर त्याची गरज वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या ग्रुपवरती तुम्हाला जॉईन झाल्यानंतर तिथे मी तुम्हाला त्याबद्दलचे अपडेट देईनच. तुम्हाला जर गरज वाटली तर ती बॅच तुम्ही किंवा ती फास्ट ट्रॅक बॅच जी 2 दिवसाचीच असेल, ज्याच्यात मी 6 महिन्याचे 2 दिवसात आणि 6 महिन्याचे पुढच्या 2 दिवसात असे मी कव्हर करणारे 4 दिवसात करंट अफेअर आपण 1 वर्षाचं कव्हर करून टाकायचंय. सो करंट अफेअरचे आपल्याला 10च्या 10 मार्क आले पाहिजेत आणि मला वाटतं की पाठचं 1 ते 1.5 वर्षाचं जर आपण करंट अफेअर्स केलं तर आपल्याला नक्कीच याच्यात चांगले मार्क्स येऊ शकतात. दुसरे 2 विषय खूप मेजर आहेत आणि मला वाटतं तिथे 20-20 क्वेश्चन यायची संभावना आहे. ते म्हणजे एक विषय आहे तो म्हणजे सायन्स आणि दुसरा विषय आहे तो मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत आणि सायन्सला तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे 20 आणि 20 तुमचे 40 क्वेश्चन आणि अगोदरचे करंट अफेअरचे मी 10 क्वेश्चन सांगितले, म्हणजे तुमचा अर्धा पेपर इथेच कव्हर झालेला आहे. आता सगळ्यात पहिले सायन्सला बघूया काय आहे त्याच्यात. सायन्समध्ये तुम्हाला घटक कोणते दिलेत हायलाइटेड, ते म्हणजे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, ज्याला तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुओलॉजी, बॉटनी असा शब्द वापरता. त्यानंतर तुम्हाला ऍडिशनल काय दिलंय. आणि एक गोष्ट नोटीस करा, सायन्स कधीच मुख्य परीक्षेला नव्हतं, परंतु या वर्षीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सायन्स त्यांनी मुख्य परीक्षेला टाकलंय आणि फक्त टाकलं नाही, त्याचं वेटेज खूप जास्त वाढवलंय. या 4 घटकांसोबत तुम्हाला काय महत्वाचा घटक दिलाय त्यांनी, आयसीटी सुद्धा टाकलंय. आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे तुमचं जे आयटी आहे थोडक्यात ते टाकलेलं आहे. त्याच्यावरती पण 4-5 क्वेश्चन येतील तुम्हाला. आणि दुसरा घटक महत्वाचा टाकलाय तो म्हणजे रिमोट सेन्सिंग, त्यानंतर जीआयएस ज्याला जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतो आपण, आणि सोबत तुमचं एरियल फोटोग्राफी सुद्धा टाकलंय. हे घटक ऍक्च्युली राज्यसेवा मुख्यचे घटक आहेत आणि ते तुम्हाला त्यांनी सायन्समध्ये टाकलेत. आणि याच्यावरती तुम्हाला सांगतो 4-5 क्वेश्चन, म्हणजे 4 सायन्सचे टॉपिक फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुओलॉजी ह्याच्यावरती 10 क्वेश्चन येतील आणि हे 5-5 क्वेश्चन ते रिमोट सेन्सिंग आणि ह्या घटकांवरती टाकून देतील. सो ओव्हरऑल सायन्सला वेटेज वाढलेले आहे. 20 क्वेश्चन मुख्य परीक्षेतले डिसाइडिंग असणार आहेत. जे याच्यात बाजी मारेल तो जीएस मध्ये बाजी मारणार आहे. दुसरा बाजी मारण्यासारखा घटक आहे तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. हे मात्र तुमच्यासाठी नवीन नाहीये, हे तुम्हाला प्रिलिमला तुम्ही अनुभवलंय आणि त्यांनी सरप्राइझिंगली 30 एप्रिलच्या प्रिलिममध्ये हे 20 क्वेश्चन टाकलेले. 20 क्वेश्चन खूप इझी टाकतील, त्यातले 4-5 क्वेश्चन डिफिकल्ट सोडले तर 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला जमून जातील. याच्यात कुठलाही नवीन पॅटर्न आणणार नाहीयेत, त्यामुळे तुम्ही फक्त वेळेत सोडवण्यासाठी या गोष्टी करायच्यात. तुम्ही जर वीक असाल तर बॅच करून घ्या. ऑलरेडी चांगलं असेल तुमचं किंवा मीडियम लेवलचं असेल तर तुम्ही फक्त PYQ जुने सोडवले तरीही तुम्हाला ते पुरेसे आहेत. त्यामुळे याच्यात वेगळं काय बुक घ्यायची गरज नाहीये, तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला हँडल करू शकता. हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी सोबत इकॉनॉमिक्स हे जर विषय बघितलं तर ऍव्हरेज याच्यावरती क्वेश्चन येण्याची संख्या ही 10-10 असणार आहे. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी 10-10 येतील 20 क्वेश्चन, पॉलिटी 10 येतील, इकॉनॉमिक्स 10 येतील. सो ओव्हरऑल जर बघितलं तर याच्यावरती 10-10 प्रश्न येतील प्रत्येकी. हिस्ट्रीसाठी नेहमीसारखं आपलं 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल. त्यानंतर दुसरं गाठाळ किंवा समाधान महाजन ह्याच्यातलं कुठलं तरी पुस्तक वापरा. आणि 3 पुस्तकं वापरायची नसेल, एकच पुस्तक वापरायचं असेल तर फक्त समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरा आणि तेच सारखं वाचा. 10 गुण आहेत, जास्त भारंभार पुस्तकं वाचायची गरज नाही. दुसरं आहे ते म्हणजे जिओग्राफी.
जिओग्राफीत तुम्हाला 10 क्वेश्चन येतील, त्यामुळे तिथे पण तुम्ही सौदी सरांचं जे वापरत असाल ते किंवा दीपस्तंभ किंवा कुठचंही जे वापरत असाल ते कंटिन्यू करा. स्टेट बोर्ड वाचत असाल स्टेट बोर्ड वाचा, एनसीईआरटी वाचत असाल एनसीईआरटी वाचा. परंतु त्याच्यात जे पॉईंट्स दिलेत, जिओग्राफीचे जे पॉईंट्स दिले सिलेबसमध्ये त्याला अनुसरूनच वाचा. संपूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. त्यानंतर तिसरा विषय आहे ते म्हणजे पॉलिटी. पॉलिटीसाठी युनिव्हर्सल बुक आहे, सगळ्यांच्या ओळखीचं पुस्तक आहे, ते म्हणजे लक्ष्मीकांत. परंतु लक्ष्मीकांत वाचताना सुद्धा आपल्याला पॉइंट वाईज वाचायचंय. याच्यावरती सुद्धा सायन्स आणि पॉलिटी इको याच्यावरती मी फास्ट ट्रॅक बॅचेस घेणार आहे. त्यासाठी तुम्ही ग्रुप जॉईन करून ठेवा, मी तिथे अपडेट करणार आहे. मी फक्त पॉलिटीचे 10 क्वेश्चन पैकी 10च्या 10 आले पाहिजेत अशा पद्धतीने आपण 2 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहे. नक्कीच फी त्याची स्वस्त ठेवणार आहे, मी काहीही जास्त ठेवणार नाही. जशी मी कंबाईंड प्रिलिमला बॅच घेतलेली अगोदर फास्ट ट्रॅक 2 दिवसाची, तशीच इथे घेणार आहे, ज्याच्यात तुम्हाला कमी पैशामध्ये ऑलमोस्ट 200-300 रुपयामध्ये मी ती पूर्ण बॅच कव्हर करेल आणि तिथे 10 मार्क तुमचे सिक्युअर करून देणार आहे. सो सगळ्यांनी ग्रुप जॉईन करा. पहिला तो इकॉनॉमिक्सचे सुद्धा पॉईंट त्यांनी दिलेले आहेत आणि पॉईंट वाईजच आपल्याला ते कंडक्ट करायचंय. या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये मी माझ्या ज्या नोट्स बनवल्यात राज्यसेवा मुख्यला, त्याच नोट्स मी व्यवस्थितरित्या समजून सांगून तुम्हाला ते फास्ट ट्रॅक बॅचमध्ये कव्हर करणार आहे. जे पॉईंट दिलेत त्यात ड्यू इम्पॉर्टन्स देणार आहे. जर तुम्ही बॅच नाही जॉईन केली तरी पण तुम्ही हे पॉईंट्स तुम्ही देसले सरांच्या पुस्तकातून करू शकता किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून करू शकता. जर तुम्हाला इंग्लिश मिडियमचं पुस्तक कुठचं वापरायचं असेल तर ते पण मी रमेश सिंग सरांचं पुस्तक सांगितलंय. सो ओव्हरऑल जर तुम्हाला स्वतःहून करायचं असेल तरी तुम्ही या पुस्तकातून करू शकता. आणि जर तुम्हाला कन्सेप्ट समजत नसतील, तुम्हाला जर अडथळे येत असतील, तुम्हाला जर समस्या वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ग्रुपला जॉईन व्हा. तिथे आपल्या बॅचच्या संदर्भात आपण माहिती टाकू आणि त्या बॅचमधून मी तुम्हाला हे सगळे महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, तुम्ही फक्त व्यवस्थितरित्या अभ्यास करायची तयारी ठेवा. आपण सगळ्या गोष्टी हँडल करणार आहोत. शेवटचे 2 जे सब्जेक्ट राहिलेले आहेत ते म्हणजे 5 मार्काला येणारे सब्जेक्ट. एक आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट. आता हा सुद्धा मुख्य परीक्षेला कधीच नव्हता, परंतु ह्या वेळेस तो नवीन ऍड केलेला आहे. हा सब्जेक्ट फक्त तुम्हाला राज्यसेवा पूर्वला दिसायचा, तिथे पण तो 4-5 क्वेश्चनच यायचे आणि इथे पण मला वाटतं 4-5 क्वेश्चनच येतील. परंतु एन्व्हायरमेंट सगळ्यांना वेंदळल्यासारखं होणार आहे, कारण अजून कधीपर्यंत एन्व्हायरमेंट असं स्पेसिफिकली काय करायचं हे माहित नव्हतं. सो याच्यावरती पण आपण बोलूया. एन्व्हायरमेंटचे 5 मार्क आपल्याला कन्फर्म सिक्युअर करायचे. आता काही लोक तुम्हाला म्हणतील की एन्व्हायरमेंटसाठी IAS शंकर वापरा किंवा इतर फलाना कुठलं पुस्तक वापरा. इतकं ड्यू वेटेज देऊ नका. 5 क्वेश्चन येणार आहेत, आपल्याला वेळ जास्त घालवायचा नाहीये. त्यामुळे आपण एन्व्हायरमेंट वरती एक 4-5 तासाचं सेशन कंडक्ट करू आणि त्या 4-5 तासात महत्त्वाचे पॉईंट सगळे कव्हर करून तुम्हाला मी देणार आहे, जेणेकरून एन्व्हायरमेंटचे 5च्या 5 पॉईंट कव्हर झाले पाहिजे, शिवाय 5च्या 5 मार्क आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण तिथे बोलणार आहे. दुसरा पॉईंट आहे 5 मार्काचा, तो म्हणजे RTI आणि RTS म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार कायदा. आणि दुसरे सेवा हक्क अधिनियम जो नवीन आलेला आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्या 2 कायद्यांवरती काम करायचं आहे. त्या 2 कायद्यांवर 5 क्वेश्चन येणार आहेत आणि 5च्या 5 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. RTIचा तर कन्फर्म तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि RTS सुद्धा जमणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं ह्या 2 कायद्यांवर 5 गुण सगळ्यांना मिळाले पाहिजेत. ज्यांना पास व्हायचे त्यांनी हे 5च्या 5 गुण आणि एन्व्हायरमेंटचे 5 गुण असे 10 गुण इमिडिएटली आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण करायचं आणि त्याच्यावरती पण आपण प्रॉपर गायडन्स करणार आहे. एन्व्हायरमेंटसाठी आत्ताच कुठचं पुस्तक वापरू नका. एक गोष्ट राहून गेली, ते म्हणजे पेपर 1 मध्ये कुठली पुस्तकं वापरायची. मी ऑलरेडी सांगितले पण तरी पण एकदा सांगतो. मराठीसाठी तुम्ही वाळंबे सरांची 2 पुस्तकं वापरायचे. एक आहे ते म्हणजे व्याकरणाचं पुस्तक आणि दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे तुमचं शब्दसंग्रहाचं. आता शब्दसंग्रहाच्या पुस्तकातून तुम्हाला व्होकॅब्लरी करायचंय आणि व्याकरणच्या पुस्तकातून व्याकरण करायचंय. सो ओव्हरऑल जर बघितलं तर वाळंबे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे. परंतु काय होतं की काही मुलं अजूनपर्यंत वाळंबे सरांचं न वापरता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरले, तर आता चेंज करू नका. समान पुस्तक आहे, बऱ्यापैकी मॅचिंग आहे, त्यामुळे असं काही खूप जास्त डॅमेज होईल असं वाटत नाहीये. त्यामुळे तुम्ही जर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरत असाल तर कंटिन्यू करा. दुसरं आहे ते म्हणजे इंग्लिशसाठी काय करायचं. खूप जास्त वीक असाल किंवा खूप जास्त कमकुवत असाल इंग्लिशमध्ये, तर एकदम सोप्या पुस्तकापासून सुरुवात करा. जसं की MJ शेख सरांचं पुस्तक वाचायला घ्या. त्याच्यात बऱ्यापैकी सोप्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जर तुमचं इंग्लिश ऑलरेडी ठीकठाक असेल तर तुम्ही रेनॅन मार्टिन वापरू शकता किंवा तुम्ही पाल अँड सुरी सरांचं पुस्तक वापरू शकता. सो या दोघांपैकी एकच पुस्तक वापरा. जास्त भारंभार पुस्तकं घेत बसू नका. त्यानंतर तुम्ही व्होकॅब्लरीसाठी काय करू शकता, तर व्होकॅब्लरीसाठी मी स्वतंत्र पद्धतीने तुम्हाला सेशन घेईन. तिथून तुमचं मी इडियम्स, फ्रेझल वर्ब्स ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करून देईन. 50 क्वेश्चन आहेत हे लक्षात घ्या. 50 क्वेश्चन असल्यामुळे व्होकॅब्लरीला मोठं वेटेज असणार आहे. ग्रामर बऱ्यापैकी सगळ्यांना जमतं, पण व्होकॅब्लरीमध्ये बऱ्यापैकी लोकांची दांडी गुल होते. त्यामुळे व्होकॅब्लरी ज्यांना जमणार नाही त्यांचे रिझल्ट जाणार आहे. PYQ साठी काय करायचं, 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे PYQ साठी. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे डायरेक्ट पेपर डाउनलोड केलेले जे असतात ते सॉल्व्ह करणे. जसे की मराठी इंग्लिशसाठी
तुम्हाला डायरेक्ट पेपर डाउनलोड केलेले अवेलेबल आहेत. ते पेपर वापरायचे नसतील तर तुम्ही कुठचंही पुस्तक घेऊ शकता. ज्यांनी ऑलरेडी मराठी इंग्लिशचं चांगलं वाचन केलंय त्यांनी पेपरच डायरेक्ट रेफर करा. परंतु ज्यांची पहिली वेळ आहे किंवा ज्यांना सुरुवात करत आहेत त्यांनी बुक वापरलेलं बेटर राहील. पीवायक्यू कधी करायचे आणि किती करायचे, तर पीवायक्यू रोजच करायचे. मी जे स्लॉट सांगणार आहे टाइम टेबल मधले ते 2 तासाचे स्लॉट्स असणार आहेत. तर त्या 2 तासामध्ये 1.5 तास तुमचं रीडिंग होणार आहे आणि आता जो राहिलेला आहे तो तुमचा पीवायक्यूचा असणार आहे त्या सब्जेक्टचा. त्यामुळे पीवायक्यू हे सगळ्याच विषयांसंदर्भात पॅरलल जाणार आहेत आणि रोजच्या रोज पीवायक्यू तुमचे जवळपास आपोआपच जवळपास 100च्या आसपास पीवायक्यू स्वतःहूनच सॉल्व्ह होतील. इथून पुढे तुमच्याकडे जवळपास 60 दिवस आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण कन्सिडर करतोय की नोव्हेंबरच्या एंड पर्यंत परीक्षा होईल. जितकी परीक्षा लेट होईल नोव्हेंबरच्या नंतर तितकं तुम्हाला ऍडव्हान्टेज असणार आहे असं कन्सिडर करा. 17 वेळा 17 लोकांना विचारत नका बसू की एक्झाम कधी होणार आहे, काय तुमचा अंदाज आहे. इव्हन मला पण कमेंटमध्ये विचारू नका की एक्झाम कधी होणार आहे, पोस्ट वाढतील का, हे असले फाजील प्रश्न मला विचारू नका. 2 महिन्याचा अवधी तरी तुम्हाला मिळेल. त्यामुळे 60 दिवसांच्या हिशोबाने आपण टाइम टेबल बनवणार आहे. जितके जास्त दिवस मिळतील तितकं तुमचं रिव्हिजन त्याच्यात ऍड होणार आहे. त्यामुळे आपण 60 दिवसाच्या हिशोबाने अभ्यास करू आणि एक्स्ट्रा दिवस जे मिळतील ते तुमचे रिव्हिजन असणार आहे. आणि जितके एक्स्ट्रा दिवस मिळतील तितका तुमचा अभ्यास जास्त रिवाइज होईल, पास होण्याची जास्त संभावना वाढेल. टाइम टेबलचं जे ड्युरेशन असणार आहे ते मी 10 तासाच्या हिशोबाने करतोय. मी असं कन्सिडर करतोय की इथून पुढचे 2 महिने तुम्ही बऱ्यापैकी फुल टाइम अभ्यास करताय. तरी पण याच्यात असे पण विद्यार्थी असणार आहेत व्हिडिओ ऐकणारे की जे जॉब करतात आणि पास झाले, तर त्यांनी त्यांच्या जॉब सोबत जितका वेळ काढता येईल तितका जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करा. 10 तासाचे जे टाइम टेबल आहे ते मी 5 स्लॉटमध्ये डिवाइड केलंय आणि सगळ्या विषयांना मी दररोजच्या टाइम टेबलमध्ये कन्सिडर केलंय. कसं ते आपण बघूया वन बाय वन. आता मी असं कन्सिडर करतोय की मी डे टाइमचं सुरुवात करतोय. 8 पासून संध्याकाळी 12 पर्यंतचं टाइम टेबल मी बनवलेलं आहे. 8 ते 10 हा जो पहिला स्लॉट आहे तो 2 तासाचा अर्थात असणार आहे. आणि जसं मी अगोदरच सांगितलंय 2 तासातले 1.5 तास आहे रीडिंग आणि अर्धा तास त्या विषयाचे पीवायक्यू. अशा पद्धतीने करायचं आपल्याला. आता 1.5 तास मी 2 तासाच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो. पहिला जो स्लॉट आहे तो मराठी आणि इंग्लिश हा डेली फिक्स करून टाकायचा. फक्त हे अल्टरनेट ठेवायचं. किंवा तुम्ही कसं करू शकता, 3 दिवस आठवड्याचे मराठी, 3 दिवस इंग्लिश. किंवा काही लोकांना जर 3 दिवस बोर होते तर पहिला दिवस मराठी, परत इंग्लिश, परत मराठी, परत इंग्लिश, असं 6 दिवस करायचंय. म्हणजे पहिला जो स्लॉट असणार आहे तो तुमच्या व्याकरणाचा असणार आहे आणि जो तुम्हाला पेपर 1 मध्ये 100 गुणांसाठी आहे. त्यामुळे 50-50 गुण मराठी इंग्लिशचे रोजच आपल्याला ठेवायचे आणि त्याला आपण 2 तासाचा स्लॉट देतोय. 8 ते 10 झाल्यानंतर तुम्ही पुढचं जे आहे ते अर्धा तास ब्रेक ठेवलेला आहे, तिथे तुम्ही रिफ्रेश होऊ शकता. 10:30 ला पुन्हा बसायचे 12:30 पर्यंत, म्हणजे 2 तासाचा परत स्लॉट असणार आहे. हा जो 2 तासाचा स्लॉट असणार आहे तो कन्फर्म करून टाकायचा सायन्ससाठी. का तर सायन्स 20 मार्काचं आहे आणि सायन्स ऑलमोस्ट बऱ्याच लोकांचं वीक आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, मुख्य परीक्षेमध्ये ते पहिल्यांदा आलंय. त्यामुळे गडबडायचं नाहीये. म्हणून आपल्याला दररोजच्या स्लॉटमध्ये 6 दिवस कंटिन्यू आठवड्याचे सायन्स ठेवायचे. तो स्लॉट संपल्यानंतर तुम्ही ब्रेक घेऊ शकता. ब्रेक हा मी 3 तासाचा ठेवलाय, ज्याच्यात तुमचं लंच असणार आहे आणि ज्याच्यात तुमची थोडीशी झोप सुद्धा असणार आहे. सो तुम्ही झोप 1-1.5 तास पकडा, लंच प्लस तुमचा इतर टाइमपास, असं तुमचं 3 तासाचं मी ब्रेक ठेवलेलं आहे. 3:30 ते 5:30 हा तुमचा पुढचा स्लॉट असेल आणि हा सुद्धा स्लॉट बुक करून टाकायचा कंप्लीट 6 दिवस तुमचं मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. आता मॅथ्स आणि रिझनिंग सुद्धा 20 क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे हा जो दुपारचा स्लॉट आहे जो नॉर्मली तुम्हाला थोडा स्लगिश असतो तो तुम्ही कम्प्लिटली बुक करून ठेवायचा. इथे काहीच ठेवायचं नाही. मॅथ्स आणि रिझनिंग आपल्या टाइम टेबलमध्ये सायन्स आणि मॅथ्स रिझनिंग याचे कंप्लीट 6 दिवस स्लॉट असणार आहेत. याला ऑब्जेक्टिव्ह किंवा ऑप्शन नाहीये. फक्त ज्यांचं सायन्स चांगलंय किंवा ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलंय त्यांनी मग सायन्स आणि मॅथ्स रिझनिंगला 3 दिवस बसवा आणि राहिलेल्या 3 दिवसात तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत ते तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता. नेक्स्ट स्लॉट आहे तो म्हणजे ब्रेक आहे तुमचा 5:30 ते 6 पर्यंत. नंतर पुढचा स्लॉट असणार आहे 6 ते 8चा. आता 6 ते 8चा जो स्लॉट आहे त्याच्यात तुम्ही अल्टरनेटिव्ह सब्जेक्ट ठेवायचे. जसं की आपल्याकडे हिस्ट्री जॉग्राफी आहे तर तुम्ही 1 दिवस हिस्ट्री करा, 1 दिवस जॉग्राफी करा. ह्या पद्धतीने तुम्ही अल्टरनेट ठेवा, कारण प्रत्येकी 10-10 क्वेश्चन येणार. म्हणजे 2 तासाचा ब्रेक आहे जवळपास आपल्याला जेवायला. तो म्हणजे डिनर ब्रेक 8 ते 10 पर्यंत ठेवा. डिनर ब्रेक म्हणजे फक्त डिनर नाही, त्याच्यात तुमचा इतर टाइमपास सुद्धा आला. परंतु 10 ते 12 असं पुन्हा एकदा एक स्लॉट आपण बनवलेला आहे. आणि हा जो शेवटचा स्लॉट आहे तो अल्टरनेटिव्ह परत एकदा इको आणि पॉलिटी असा ठेवलाय. म्हणजे एक दिवशी इको केलं तर एक दिवशी पॉलिटी करा, किंवा 3 दिवस इको 3 दिवस पॉलिटी, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते 6 दिवस कॅरी करायचं आहे. आणि या प्रत्येक 2 तासातला अर्धा तास हा तुमचा असणार आहे
PYQ सॉल्व्हिंगचा, जे तुम्ही वाचणार आहे त्या स्लॉटमध्ये त्याचे PYQ इमिडिएटली सॉल्व्ह करून टाकायचे. हे जे टाइम टेबल मी सांगितलंय ते तुमचं मंडे टू सॅटर्डे सांगितलंय, म्हणजे 6 दिवस मी सांगितलंय. एक दिवस आपल्याकडे बाकी आहे, तो म्हणजे संडेचा. RTI RTS 5 गुण, एन्व्हायरमेंट 5 गुण आणि करंट अफेअर्स 10 गुण, असे आपल्याकडे 20 मार्कांचं जे राहिलेलं आहे ते आपण कुठे बसवणार आहे, तर ते संडेला बसवणार आहे. संडेचं टाइम टेबल हे मी 8 तासाचं केलेलं आहे. 4 तासाचे 2 स्लॉट. एका 4 तासाच्या स्लॉटमध्ये मी तुम्हाला RTI RTS सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये तुम्हाला मी करंट अफेअर्स बसवलेलं आहे. RTI RTS आणि एन्व्हायरमेंट हे एका स्लॉटमध्ये टाकायचं संडेला 4 तासाच्या, आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही 4 तासाच्या करंट अफेअर्स टाकायचं. करंट अफेअर्स 4 चे 5 तास बसला तरी चालेल. इव्हन RTI RTS पण तुम्ही 4 चे 5 तास जरी केलं संडेला तरी चालेल. तुमचं आठवड्याभराचं शेड्यूल हे पॅक झालेलं आहे. कुठलाही विषय इथे सुटलेला नाहीये, कोणत्याही विषयाला कमी वेटेज मिळालेलं नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने अभ्यासाला बसायचंय त्या पद्धतीने मी शेड्यूल केलेलं आहे. मॅक्सिमम बसण्याचा प्रयत्न करा. 8 ते 10 तास तरी करण्याचा प्रयत्न करा. जितका तुम्ही कमी वेळ वापराल तितकं तुमचं सिलेबस कव्हर होणार नाही, PYQ सॉल्व्ह होणार नाहीत, रीडिंग नाही झाली तर PYQ कसे सॉल्व्ह करणार आणि रिव्हिजन कधी करणार. सो ओव्हरऑल ह्या गोष्टी सगळ्यात चेन रिॲक्शन सारख्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं जर संधी मिळाली आहे तर त्याचं सोनं करा आणि या संधीचं सोनं करण्याचं तुमच्या हातात आहे. त्यामुळे ओव्हरऑल ह्या 10 तासांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मी तुम्हाला टाइम टेबल पण बनवून दिलंय. फक्त तुमच्या पद्धतीने याला जर ऍडजस्ट करायचं असेल तर करू शकता, परंतु मी बऱ्यापैकी आयडियल टाइम टेबल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी संधी पुन्हा मिळणार नाहीये. आय रिपीट, अशी संधी पुन्हा मिळणार नाहीये. काही लोक तुम्हाला सांगतील की 2024 ची परत ऍड येईल, त्याच्यामध्ये पण भरपूर जागा येतील, इलेक्शन आहे वगैरे वगैरे. एक गोष्ट लक्षात घ्या, 4-5 दिवसांपूर्वी शासनाने एक नवीन GR काढलेला आहे. ज्या GR मध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचं त्यांचं धोरण असणार आहे. त्यामुळे माहित नाही GRचं पुढं इंटरप्रिटेशन कसं होईल, पुढच्या सरकारचं काय धोरण असणार आहे, नवीन सरकार बदललं तर त्याचं काय धोरण असणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, जर तरला महत्व नाहीये. जे आता तुमच्या हातात आहे ते सोनं करा. नंतर त्याचं काय होईल, पुढे जागा येतील की नाही, किती वेकन्सी येतील, हे मला पण विचारू नका, कोणालाच विचारू नका. या गोष्टींमध्ये वेळ वाया जाण्याशिवाय काही होत नाही. त्यामुळे आत्ता जी संधी मिळाली त्याचं सोनं करायला बघा. जर तुम्ही 600 तास वापरले, जे मी तुम्हाला पुढचे 2 महिने सांगितलंय, तर तुमचं नक्कीच सिलेक्शन पक्क आहे. आपलं पुढचं स्लोगन असणार आहे, अगली बार क्लर्क पार. त्यामुळे क्लर्क करायचंच आहे यावर्षी. यावेळेस क्लर्क टायपिस्ट जी परीक्षा आहे ती पारच करायची आहे आणि नेक्स्ट पुढच्या वर्षीपासून जॉईनिंग करायचंय. तर ह्या पद्धतीने तुमचं धोरण असलं पाहिजे. पटकन व्हॉट्सअप ग्रुप पहिला जॉईन करून टाका किंवा टेलिग्राम ग्रुप माझा जो आहे तो जॉईन करून टाका, कारण जे सगळे अपडेट आहे ते पुढे मी तिथे देत राहील. त्यामुळे ते मिस करू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये पण ते शेअर करू शकता. ते पब्लिक डोमेनमध्येच मी टाकलेलं आहे ग्रुपचं लिंक, त्यामुळे तुम्ही कोणालाही ते शेअर करू शकता. बरेच लोक विचारतात की तुम्ही मेंटरशिप बॅच घेणार आहे का. तुम्ही मेंटरशिप सारखीच तुमचं ऑलरेडी मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा मध्ये चॅट्स ऑन करेल. जेव्हा तुमचे काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही तिथे टाकू शकता. पर्सनली पण मला मेसेज करू शकता, पण खूप जास्त वायफळ आणि बावळट क्वेश्चन विचारू नका. जेन्युइन क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही पर्सनली मेसेज सुद्धा करू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे मेंटरशिप प्रोग्राम सारखंच आपण फास्ट ट्रॅक बॅच घेण्याचा पण प्रयत्न करतोय. जे काय अपडेट असतील ते तुम्हाला ग्रुपवरती देईन. स्पेशली सायन्स, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट अफेअर्स असले जे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देणारे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती आपण काम करणार आहे आणि त्याच्यावरती आपण बॅच घेण्याचे प्रयत्न करणार आहेत. ह्या बॅचमध्ये तुमचा मी जास्त वेळ खाणार नाहीये आणि स्पेशली मला पण ऑफिस करून ह्या बॅचेस कंडक्ट करायच्यात. त्यामुळे मी मोस्टली ह्या बॅचेस ज्या आहेत त्या सॅटर्डे, संडे किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु घेतलं तर आपण खूप जास्त वेळ बसून ह्या कंडक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त कसं आउटपुट मिळेल या पद्धतीने विचार करूनच आपण घेणार आहे. त्यामुळे बरेच लोक आता जे पास झालेले आहेत त्याच्यामध्ये नवखे मुलं जास्त आहेत. ज्या मुलांना ऑलरेडी कधी मुख्य परीक्षा दिलेली नाहीये, त्या परीक्षेबद्दल काहीही माहिती नाहीये, सिलेबस मधले बरेचसे पॉईंट अननोन आहेत, त्या मुलांसाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यांनी नक्कीच या बॅचचा विचार करू शकता. शेवटचा पार्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करून टाका, शेअर करा. मी बघतो की बऱ्याच लोकांनी जे सबस्क्राईब आहेत ते संख्या कमी आहे, वॉचवाली संख्या जास्त आहे. म्हणजे 70-80% लोकांनी व्हिडिओ बघितलेला आहे परंतु त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर इमिडिएटली सबस्क्राईब करून टाका आणि लवकरात लवकर लाईक करून टाका. जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल त्यांना शेअर करा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओमधला कुठला पार्टमध्ये क्वेरी वाटत असेल तर मला कमेंट करा. आवडलेला कुठला पार्ट असेल तो सुद्धा कमेंट करा. पण आता थांबूया. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि सगळ्यांना अभिनंदन परत एकदा की तुम्ही पास झालात. नक्कीच पुढचे 60 दिवस तुमच्यासाठी क्रुशियल असणार आहेत. इमिडिएटली कामाला लागा. जर एक दिवस तुम्ही वाया घालवला असेल तरी असू द्या, पण आता उद्यापासून इमिडिएटली कामाला लागा
आणि ह्या गोष्टी अवलंब करण्याचा प्रयत्न करा, तर तुमचा रिझल्ट पक्का आहे. लवकरच भेटू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये, आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट.